Then the second article is law of parallelogram of vectors. Parallelogram याचा अर्थ आहे समांतरभुज चौकोन. वेक्टर ॲडिशनसाठी आपण लॉ ऑफ ट्रँगल लॉ बघितला. ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन पाहिला. वेक्टर ॲडिशनसाठी आणखीन एक लॉ आहे, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स. इफ टू वेक्टर्स, तर लॉ मी एक्सप्लेन करते तुम्हाला. इफ two vectors are represented in magnitude and direction, O is the starting common point, then P is vector, Q is another vector, then these two vectors are inclined with each other by an angle theta, and OC is the diagonal. If two vectors are represented in magnitude and direction, vector P and vector Q are the two vectors which have a magnitude as well as direction. These two vectors are inclined with each other with an angle theta. Then their resultant vector is represented in magnitude and direction, which represent the diagonal of parallelogram. Then these 2 points are joined. Join करूया आपण OC. This is angle theta. हा रिझल्टंट वेक्टर ह्या दोघांचा, वेक्टर P प्लस वेक्टर Q चा रिझल्टंट वेक्टर R. हा A, हा B. तर या आरचा, या रिझल्टंट वेक्टर आरचा आपल्याला मॅग्निट्यूड काढायचा आहे, त्यामुळं सी वरून खाली परपेंडिक्युलर काढायचा आणि एला पुढं एक्सटेंड करायचं, ए डी, आणि या ठिकाणी अँगल तयार झाला थीटा. सी ओ ए इज द अँगल अल्फा, देन अनदर अँगल इज बीटा, बी ओ सी. तर ओ एची व्हॅल्यू आहे, वेक्टर ओ ए इज इक्वल टू पी. वेक्टर ओ बी याची साईड आहे वेक्टर क्यू. डायगोनल आहे वेक्टर ओ सी इज इक्वल टू आर. तर हा जो रिझल्टंट वेक्टर आर आहे याचा आपल्याला मॅग्निट्यूड काढायचा आहे. तर तो काढूया आपण. स्टेटमेंट मी आणखीन एकदा रिपीट करते. इफ टू वेक्टर्स ऑफ द सेम टाईप, वेक्टर पी आणि वेक्टर क्यू हे दोघं सारख्या टाईपचे आहेत. सारख्या टाईपचे याचा अर्थ त्यांचा मॅग्निट्यूड सारखा आहे. ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉईंट, ओ पासून दोघं ओरिजिनेट होत आहेत, त्यामुळे ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉईंट आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्या दोघांना मॅग्निट्यूड आहे आणि त्यासोबतच डिरेक्शन पण आहे. त्या असे रिप्रेझेंट करते की एखाद्या पॅरलोग्रामच्या दोन साईड आहेत. देअर रिझल्टंट वेक्टर इज गिवन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. या दोघांचा रिझल्टंट वेक्टर आर हा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन रिप्रेझेंट करतो ॲज अ डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम द सेम कॉमन पॉईंट ओ. तर इथं एक त्रिकोण दिसतोय तुम्हाला, सी ओ डी. सी ओ डी हा त्रिकोण दिसतो. याला आपल्याला पायथागोरस अप्लाय करायचं आहे. बघा, पायथागोरस थेरम माहीत आहे सर्वांना. ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस ही साईड डी सी प्लस डी सी स्क्वेअर. बट ओ डी इज इक्वल टू, बघा, बट ओ डी इज इक्वल टू ओ ए प्लस ए डी, and therefore OC square is equal to OA plus AD plus DC square. याला A plus B bracket square हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. OC square is equal to OA square plus 2OA into AD plus AD square plus DC
स्क्वेअर. नंतर आणखीन एकाला पायथागोरस आपण अप्लाय करू शकतो. बघा, 2 व्हिडिओमध्ये हे आर्टिकल कंप्लीट होईल आपलं, एका व्हिडिओमध्ये हे आर्टिकल कंप्लीट होणार नाही. तर हा त्रिकोण बघूया, ADC. इन अ ट्रायंगल ADC त्याला पण पायथागोरस आपण अप्लाय करूया. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. याला इक्वेशन 1 म्हणूया, याला इक्वेशन 2 म्हणूया. सबस्टिट्यूट इक्वेशन 2 in equation 1. Therefore OC square is equal to OA square plus 2OA into AD square plus DC square ची व्हॅल्यू काय आहे? AC square. त्यामुळे इथं आपण लिहू शकतो AC square. याला ट्रिगोनोमेट्री अप्लाय करू. For the triangle ADC, for triangle ADC, cos theta is equal to कोणालगतची बाजू डिवायडेड बाय कर्ण. कोणालगतची बाजू काय आहे? AD डिवायडेड बाय डायगोनल काय आहे? AC आहे. AC. Therefore AD is equal to AC cos theta. AC ची व्हॅल्यू काय आहे बघा. व्हॉट अबाउट AC? समांतरभुज चौकोन, याचा अर्थ सगळ्या साईड सेम. जर OB ची व्हॅल्यू Q असेल तर AC ची व्हॅल्यू सुद्धा Qच असणार. अँड देअरफोर AD इज इक्वल टू Q cos theta. तर याला इक्वेशन 3 म्हणूया, याला इक्वेशन 4 म्हणूया. देअरफोर OC स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअरची व्हॅल्यू काय? R स्क्वेअर इज इक्वल टू OA ची किंमत काय आहे? P आहे. देअरफोर P स्क्वेअर 2 OA ची किंमत P, AD ची किंमत काय? Q cos थीटा. Q cos थीटा प्लस AC स्क्वेअर काय आहे सांगा? Q स्क्वेअर. तर R स्क्वेअर इज इक्वल टू, अँड देअरफोर R इज इक्वल टू, Rचा मॅग्निट्यूड काढायचा आहे, स्क्वेअर नको आहे. त्यामुळं दोन्ही R हवा असेल फक्त तर स्क्वेअरिंग बोथ साईड्स, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. त्यामुळे राईट हँड साईडची टर्म ही स्क्वेअर रूटमध्ये गेली. cos theta plus Q square, and this equation represent the magnitude of resultant vector R. आता याच ADC ला sin theta अप्लाय करू. For triangle ADC, sin theta is equal to कोणासमोरची बाजू म्हणजे DC अपॉन AC. देअरफोर DC इज इक्वल टू AC sin theta. AC ची किंमत काय आहे? Q आहे.